नमस्कार. दिनांक 31 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे 5,000 रुपये रखे सो ले जाओ. मुंबईच्या त्या श्रीमंत प्रभू गृहस्थाच्या आचार्याने मात्र महाराजांच्या आदेशाप्रमाणे उष्टाप्रसाद खाल्ला. त्याआधीच त्याला पाहून महाराज म्हणाले, 5,000 रुपये रखे है सो ले जाओ, कभी छोडना नहीं. आचारी संभ्रमात पडला. पण जेव्हा तो मालकाबरोबर मुंबईस परत गेला तेव्हा त्या प्रभू गृहस्थाच्या मावशीने पूर्वी तिच्याकडे असलेल्या या गरीब आचार्याच्या विश्वासूपणाची कदर करून त्यास 5,000 रुपये दिले. त्याचे कोटकल्याण झाले. त्या प्रभू गृहस्थाला महाराजांनी खायचे तर खा, पण काथ्या कूट नको असे निर्वाणीचे सांगितले. तेव्हा त्याने निशंक होऊन प्रसाद घेतला. त्याचा ब्राह्मण आचारी भोळा होता, निरक्षरच होता. त्यामुळे त्याची पाटी कोरी होती. कसलीही शंका येण्याच्या त्याच्या बाबतीत संभव नव्हता. बऱ्याचदा फार वाचन केल्याने, फार शिक्षणाने किंवा अनायास मिळालेल्या श्रीमंतीने मन गढूळ होतात, शंकित होतात. आचार्याचे तसे नव्हते. तो फक्त पैशानेच गरीब होता असे नव्हे, तो हाडाचाच गरीब होता. प्रामाणिक होता, विश्वासू होता, त्यामुळे मनानेही निर्मळ होता. त्याला महाराजांमधील देवत्व तात्काळ भोवले होते. म्हणूनच कसलाही संकोच, भीड, शंका न ठेवता त्याने तो उष्टाप्रसाद खाल्ला. त्याआधीच महाराजांनी त्याचे भाग्य कळस नसलेल्या मंदिराच्या शिल्पासारखे देखणे पण अपूर्ण असल्याचे जाणवले होते. त्यामुळे त्याला पाहताच त्यांनी 5,000 रुपये रखे सो ले जाओ असे म्हणून संभाव्य लाभाची पूर्वसूचना दिली होती. सर्वसाधारणपणे अशी जन्मदरिद्री माणसे अकस्मात येणाऱ्या संधीने बावळून जातात आणि नको नको म्हणत असलेली संधी दवडतात. संधी वाया गेल्यावर मात्र ही माणसे चुकचुकत राहतात. तसे या आचार्याचे होऊ नये म्हणून मुद्दाम महाराजांनी कभी छोडना नाही अशी पुस्ती जोडली होती. पुढे तो आचारी त्या प्रभू गृहस्थांबरोबर मुंबईस गेला. त्या प्रभू गृहस्थाच्याच मावशीकडे तो आचारी पूर्वी कामास होता. ती मावशी धनसंपन्न होती, तशी गुणांची कदर करणारी होती, मनाची उदार होती. त्या आचार्याचा विश्वासूपणा, प्रामाणिकपणा तिला ठाऊक होता. तो गरीब आहे हेही ती जाणत होती. तो यात्रेहून येताच तिने अकल्पितपणे त्याला 5,000 रुपये देऊन त्याच्या जन्माचे कोटकल्याण केले. अशा तऱ्हेने त्याच्या भाग्य मंदिरावर महाराजांच्या कृपेचा कळस लागला. आता पारमार्थिक दृष्टीनेही या कथेच्या लीलेचा अर्थ पाहू. हा आचारी म्हणजे अज्ञानी जीव आहे. त्याच्या आश्रयाने तो राहिला. तो प्रभू गृहस्थ मानवी देह आहे. तो श्रीमंत असल्याचे म्हटले जाते, कारण सर्व प्रकारची कार्यक्षम इंद्रियांची आणि मन, चित्त, बुद्धी इत्यादी अंतःकरणांची अपार श्रीमंती त्या देहाला लाभली आहे. या अनायास श्रीमंतीनेच तो थोडा चिकित्सक शंकेखोर झाला आहे. जीव अज्ञानी आहे, इतका अज्ञानी आहे की त्याला आपल्या अज्ञानाचीही जाणीव नाही. पण त्याचे भाग्य थोर आहे. त्याचीच जाणीव महाराजांसारखा सद्गुरू करून देतो. 5,000 रुपये रखे सो ले जाओ हे सद्गुरूंचे वाक्य लाक्षणिक म्हणजे सूचक आहे. इथे 1,000 हा शब्द वाच्यार्थाने म्हणजे केवळ शब्दार्थाने घ्यायचा नाही. 1,000दा सांगितले असे आपण म्हणतो तेव्हा अक्षरशः 1,000 वेळा असा अर्थ नसतो. अनेकदा सांगितले असेच अभिप्रेत असते. तसेच इथे समजावे. 5 हा शब्द सुद्धा पंचमहाभूते, त्यांचे पंचीकरण, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, पंचप्राण, 5 अंतःकरणे, मूळ स्फूर्तीसह मन, चित्त, बुद्धी व अहंकार, 5 कोश म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय इत्यादी अशा अनेक मौलिक पंचकांच्या वैभवाचा निदर्शक आहे. या धनसंपत्तीच्या आश्रयाने जीव राहत असला तरी तो आश्रित आहे. अविद्या स्वरूप दारिद्र्याने तो पछाडलेला आहे. म्हणजे देह श्रीमंत असूनही चिकित्सक शंकेने पछाडलेला आहे, तर जीव अज्ञानाने पछाडलेला पण आश्रित आहे. यातून दोघांची सुटका करण्यासाठीच सद्गुरू उष्ट्याप्रसादाची योजना करतात. या श्रीमंत देहाची, प्रभू गृहस्थाची मावशी म्हणजे मूळ माया, मूळ प्रकृती, ती तर अपार आणि अफाट श्रीमंत आहे. ती विद्या स्वरूप आहे. ती या जीवाला जाणते व सद्गुरूंच्या प्रेरणेने त्या मौलिक पंचकाच्या आत्मज्ञानाचे डबोले अकल्पितपणे जीवाच्या हाती ठेवते. जीवाचे कोट कल्याण होते.
गुरुचे उष्टे खाणे म्हणजे त्याच्या उपदेशाचे तंतोतंत पालन करणे. ते केले की गुरुकृपा होते. उष्टे खाण्याचा आदेश देहाबरोबर जीवालाही होतो. पण भौतिक सुखाला सटावलेला देह करू का नको चकाथ्याकूट करीत बसतो आणि जीव मात्र सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन लगेच करतो. त्यामुळे त्यावर गुरुकृपा चटकन होते. ही गुरुकृपा झाल्याने त्याची अविद्या स्वरूप गरिबी दूर होते आणि आत्मज्ञानाचा 50,000 खजिनाच जीवाच्या हाती लागतो. त्याचा जन्माचे सार्थक होते, कोटकल्याण होते. मानवी देह ही जेव्हा निशंक होऊन साधना मार्गाचा अवलंब गुरु उपदेशाप्रमाणे करतो तेव्हा तोही दिव्य रूप होऊन जातो. हा भावार्थ. जीवाची शुद्धी काया वाचा मनाने व्हावी लागते हे सांगणारी ही कथा आहे. धन्यवाद.